आणि आज तर सकाळपासूनच काम होत्या. सकाळीच ट्रॅक्टर आणून ठेवून लावून दिलो इथं रूमवर सिमेंट भरासाठी. आणि मी तार कापासाठी भिडलो. मग 4 कटिंगचा तार लोवा गाठासाठी घरातच कापत आहो. मशीन वगैरे घरातच आहे, बाहेर न्यायची काही गरज नाही. झोपून उठली ना कापून काय रोज येतोच. सकाळी उठला का कामावर आणि डोळे पुसतच घरी येणे अंधार पडतला. आणि मग गेलो ठियावर. आता ठिया सध्या माझ्याकडेच आहे. ठियावर याला मारणे, रिंगा मारणे, स्टोवालच्या चेअर असे तसे सगळे कामं. आणि ऊन एवढी आहे का 10 नाही वाजत ते इकडं लोहा पुरा गरम होतो. तरी पण लोहा गरम असलं तरी पण म्हणतात ना ते मर्द को कभी दर्द नाही होता, तशासारखंच काहीतरी. आणि मग आता मारायच्या होत्या स्टोवालच्या रिंगा. तर माल आणायला पाठवलं होतं स्टोवालचा. आम्ही इकडं मस्तपैकी व्हिडिओ बनवत होतो, फोटो काढत होतो. आणि मग स्टोवालच्या रिंगा मारून झाल्यावर घेऊन जाऊन भाषाला नेऊन दे आणि बांधायला सांग म्हणलो त्याला. मग काय. आणि इकडं सुट्टी 12 सव्वा 12 झाली तरी इकडं सुट्टी करायचं काही नाव नव्हते घेत. पाहू शकता तुम्ही, सूर्य माझ्या डोशीच्या त्याहांग पण गेला आहे. आणि आता कालपासूनच माणसं येत आहेत, काही कामाची तेवढी हे नाही. लेट सुट्टी झाली तर गुरुभाऊ म्हणते मी आंघोळ धुवायला जातो, भाजी बनवून टाक म्हणते. तर दे म्हणला काही